भगवान शंकराने का धारण केले चंद्र, नाग, गंगा व तिसरा डोळा? भगवान शंकर म्हणजेच भोलेनाथांना विविध नावे आणि विविध आयुधे देण्यात आलेली आहे. ती का ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल, तेव्हा संपूर्ण व्हिडिओ ऐका आणि आवडल्यास शेअर करा. भगवान शंकराची रूप वैशिष्ट्ये. राखाडी रंग. शिवाचा रंग कर्पुरासारखा म्हणजेच कापरासारखा पांढरा आहे, म्हणून त्याला कर्पूर गौर असेही म्हणतात. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते. शिवाला रोज नवीन चिताभस्म लावले जाते. गंगा. जी स्नानकर्त्या जीवाला भगवत प्रदाप्रत पोहोचवते ती गंगा. ही गंगा स्वर्गात होती. भागीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्यावेळी गंगेच्या प्रवाहाचा भयंकर वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता, म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले. म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात. चंद्र. शिवाने भाली म्हणजेच कपाळी चंद्र धारण केले आहे. चंद्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या 3 गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे. नाग. शिवाने हलाहल हे समुद्रमंथनामधून निघालेले विष प्राशन केले. या विषाचा दाह कमी व्हावा यासाठी वासुकी नाग शिवाने गळ्यात घातला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते. यामुळे शिवाला नागेंद्र असे संबोधले जाते. तिसरा डोळा. शिवाच्या कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजेच तिसरा डोळा आहे. हा डोळा तेज तत्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजेच ते भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतात. असे मानले जाते की जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही जळून खाक होऊ शकते. अशी मान्यता आहे की मदनाचा म्हणजेच कामदेवाचा मृत्यू असाच झाला. महादेवांचा तिसरा डोळा हा खरा सत्यदर्शक प्रतीक आहे. त्यात क्रोधही आहे आणि ममत्वही. न्याय अन्याय या पलीकडे जाऊन तो सत्य पाहतो आणि दर्शवतो. व्याघ्रांबर. वाघ हा रजतमांचे प्रतीक आहे. अशा वाघाला म्हणजेच रजतमांना मारून शिवाने त्यांचे आसन केले आहे. गजचर्म. शिवाने गजचर्म सुद्धा परिधान केलेले आहे. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. ओम नमः शिवाय.